तुम्ही जोपर्यंत एकमेकीचं कौतुक करत नाहीत तोपर्यंत बाई पण भारी कधीच होऊ शकत नाही. ज्या दिवशी एक बाई दुसऱ्या बाईचा आदर करेल, एक बाई दुसऱ्या बाईवर प्रेम करू लागेल, तिच्याविषयी अंतःकरणात प्रेमाचा पाना फुटेल, त्या दिवशी म्हणायला हरकत नाही आता बाई पण भारी देवा. त्याच बाईचा मुलगा श्रेष्ठ आहे जिला कमीत कमी 9 पोरी झाल्या पाहिजेत. 9 पोरी. बोलूया गोड वाक्य महिला मंडळ. चित्रपटाला जाऊन चष्मे लावून फ्लेक्स समोर सेल्फी काढून बाई पण भारी कधीच होत नसतं, अजिबात नाही. सांगू तुम्हाला, बाई पण भारी होईल पण त्या दिवशी ज्या दिवशी सासू सुनेचं कौतुक करेल, सून सासूचं कौतुक करेल, ज्या दिवशी तुम्ही एकमेकींचा गारहाणा करणार नाही पाठीमागे, कोणी आलं तर नाक डोळे मुरडणार नाहीत. आली ना ती सटवी बसन माग चट. ज्या दिवशी एक बाई दुसऱ्या बाईचं गारहाणं करणार नाही, तिला पाहून नाक डोळे मुरडणार नाही, जोपर्यंत तुम्ही एकमेकींना पाहून गालबोट नावं ठेवणार नाहीत, आपलं ओळखी चालक आपलं असतं. आणि आपल्या शेजारी बिना ओळखीची नाही आवडती बाई येऊन बसली, तिच्याकडे तुम्ही असं रागाने पाहता, डोळे वाटारलेले घेऊन, तिला वाटतं उगाच बसली, मी मागं बसली असते तर बरं झालं असतं. जोपर्यंत तुम्ही एकमेकींचा गारहाणं करणं सोडत नाहीत, अंतःकरणातला इगो जाळत नाहीत, ज्या दिवशी एक महिला एक महिलेचा दुसऱ्या महिलेचा सन्मान करेल, एक महिला दुसऱ्या महिलेचं कौतुक करेल, ज्या दिवशी तुम्ही एकमेकींना आदराने बोलताल, एकमेकीच्या आतल्या गुणांचं कौतुक करताल, त्या बाईला ना रांगोळ फार छान काढता येते बरं का. आपल्या गल्लीत ती बाई ना, तिच्या हातच्या पुरसारख्या पुरणपोळ्या कोणालाच येत नाहीत. आमकीच्या हातच्या मासवड्या, पुडाच्या वड्या करा करे एक दिवस, तिच्यासारख्या पुडाच्या वड्या कोणालाच जमत नाही. आपल्या गल्लीमध्ये ती आहे ना आमकीची सून, तिच्यासारख्या डाळ वाट्या कोणालाच येत नाहीत. करा आता उद्या. आपल्या गल्लीत ती आहे ना शांताबाई, शांताबाई सारखी कडी कोणालाच येत नाही, एक दिवस कडी पण करा. म्हणजे तुम्ही जोपर्यंत एकमेकीचं कौतुक करत नाहीत तोपर्यंत बाई पण भारी कधीच होऊ शकत नाही. ज्या दिवशी एक बाई दुसऱ्या बाईचा आदर करेल, एक बाई दुसऱ्या बाईवर प्रेम करू लागेल, तिच्याविषयी अंतःकरणात प्रेमाचा पाना फुटेल, त्या दिवशी म्हणायला हरकत नाही आता बाई पण भारी देवा. कधी कधी सुनाने पण सासूचं कौतुक केलं पाहिजे ग. सासा सुना कान खोल के सुना. कधी कधी म्हणलं पाहिजे, सासूबाई मी डबल PG झाले हो, पोस्ट ग्रॅज्युएट झाले, मी कुकिंगचे क्लास केले, मला सगळ्या डिशेस बनवता येतात, मला सगळे पदार्थ उत्तम बनवता येतात, पण सासूबाई खरं बोलू का, तुमच्यासारख्या पुरणाच्या पोळ्याना माझ्या आईला पण येत नाही तो, आणि आपल्या गल्लीत कोणालाच येत नाही तुमच्यासारख्या पुरणाच्या पोळ्या. ती म्हणून सुनबाई आज तू आरतीसाठी रेडी राहा, साडी बिडी नेस, मेकअप बिकअप कर, गजरी मी आणून देते तुला, आजचा अख्खा स्वयंपाक मी करते, तू मेकअप करून आरतीचं ताट घेऊन हातात रेडी राहा. कधीतरी प्रेमाची भांडणं निर्माण झाली पाहिजेत ग, प्रेमाची. तोंड गोडा असेल ना मग बाकी काहीच लागत नाही गड्या. माझे घरी कशालाच हात लागत नाही, माझे घरी कशालाच हात लागत, तोंडात गोडवा ठेवा फक्त. किती बी हुशार असा, घरी गेल्यान चप्पल काढली असं समजा आपल्याला डोकं नाही, आपल्याला काहीच येत नाही ना, आपल्याला डोकं नाही, येडं बडून जर राहिलं तर संसार फार सुखाचा आहे, फार सुखाचा आहे. संसार करण्यासाठीच मुळात एक येडं लागत आणि एक, दोन्ही शहाणे आले मग घोटाळा होतो, दोन्ही येडे आले तरी बी घोटाळा होतो. एक येडं लागत एक शहाणं, सासून सुना दोघी बी हुशार लागत नाहीत. सून चॅप्टर आला असली तर सासू बिचारी भोळी लक्ष्मी लागती, आणि सासू चॅप्टर असली तर सून ऐकून घेणारी लागती. पण दोन्ही जर बोलणाऱ्या असल्या तर मग ऐकायचं कोणी, एक बोलणारी लागते आणि एक ऐकून घेणारी लागते. आपला त्रास यांना फार होतो ग. एक माणूस म्हणे, एक बाई म्हणे, पाहणा हो लग्नाला 15 वर्ष झाले, बोलता बोलता 15 वर्ष निघून गेली म्हणे, काही पत्ताच लागला नाही. तो म्हणे बोलता बोलता तो हे गेलेत, मग ऐकता ऐकता गेले.
गोपाल कृष्ण भगवान की जय. तुमची मराठी चेक करू का थोडीशी? मराठी काय झालं एकदा पुण्यात एकाला प्यायचा होता चहा, नवऱ्याला बायकोन चहा दिला, त्यांनी कप हातात घेतला, चहा प्याला, पण अचानक त्याला लक्षात आलं पैसे किती खर्चले. चहा पिता पिता खिशातून नोटा काढल्या आणि असं मोजत असताना चहा संपला होता, पण त्याच्या हातातून कप निसटला. बाबा त्यांनी प्राणाचा प्राणपणाला लावला, त्यांनी जीवाची बाजी लागून आडवा पडून कपाची कॅच घेतली. धाक होता बिचाऱ्याला, त्याने आडवा पडून कपाची कॅच घेतली, कॅच हातात पडली आणि बायकोकडे पाहिलं. तो म्हणे वाचला, बायको म्हणे वाचला स. पण तुम्ही माझ्या माघारी माझी एवढी प्रशंसा करतात, तर तोंडावरच स्तुती करायची नसते माईबाप. काहींना सवय असते तोंडावर शिव्या घालायच्या, पण माघारी चांगलं बोलायचं. काहींना असतं मागी त्याचं गाराणं करायचं, पण तोंडावर फक्त गोडगोड बोलायचं. पण बुद्धिवान पोरगा असतो तो 9 पोरींच्या नंतर जन्माला येतो. 9 मुली झाल्या, या 9 मुली म्हणजे प्रत्यक्ष नवदा भक्तीच देवहूती आणि कर्दमाच्या पोटी जन्म घेतात. कला, अनसुया, ख्याती, ऊर्जा, गती, अरुंधती, जिचा विवाह झाला वशिष्ठांशी. वशिष्ठ म्हणजे भगवान श्रीरामाची गुरुवर्य, श्री गुरु, सूर्यवंशाचं गुरु घराणं म्हणजे वशिष्ठ ऋषी. वशिष्ठांची पत्नी अरुंधती. काय प्रपंचामध्ये समन्वय होता. आता हो गाणं आलं म्हणून सांगते, रामायणात सुंदर कथा आहे. काय झालं, विश्वामित्रांनी मला देवर्षी म्हणावं, वशिष्ठजींनी, ते राजर्षी म्हणायचे त्यांना, मला देवर्षी म्हणा ब्रह्मर्षी म्हणावं म्हणून विश्वामित्रांनी वशिष्ठ अरुंधतीचे 100 पोरं मारले, 100 लेकरं. एकदा म्हणे आता लेकरं मारले तर आता जातो भला मोठा दगड घेतो आणि वशिष्ठाच्या डोक्यातच घालतो. मला ब्रह्मर्षी म्हणत नाहीत, राजर्षी म्हणतात मला. विश्वामित्राला राग भयंकर होता. काय झालं, एकदा मधुर चांदणं पडलेलं होतं आणि ते मधुर चांदणं सुंदर चंद्राचा प्रकाश होता. पौर्णिमेची रात्र होती आणि वशिष्ठजी अरुंधती माता गप्पा मारत बसले होते. दोघांची चर्चा चालली होती. विश्वामित्र एवढे आवेशात होते, भला मोठा दगड घेतला, आता म्हणे डोक्यातच घालतो मारूनच टाकतो दोघांना. दगड डोक्यावर घेतला, पण दोघात चर्चा चालली होती. त्यावेळी अरुंधतीने विचारलं, स्वामी, हा जो पौर्णिमेचा चंद्र आहे, हा चंद्र तुम्हाला कसा दिसतो? त्यावेळी वशिष्ठजींच्या मुखातले वाक्य आहेत, हा पौर्णिमेचा गोल चंद्र मला विश्वामित्राच्या तपश्चर्येसारखा दिसतोय. ज्यावेळी वाक्य ऐकलं ना, हातातला दगड खाली गळाला, धाडकन आवाज आला. काय पडले मागे बघण्यासाठी. वशिष्ठ अरुंधती ज्यावेळी धावत पळत जातात, त्यावेळी पाहिलं की विश्वामित्र आलेले होते. हातातला दगड खाली पडला, साष्टांग प्रणिपात घातला, वसिष्ठजींच्या चरणाला मिठी मारली आणि डोळ्यातील अश्रूंनी चरणांवरती अभिषेक केला.